मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच नवीन भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे देशमुखांच्या घरी मात्र मोठा असा लग्नाचा सोहळा रंगलेला असतो आणि त्यानंतर त्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला त्यांच्या घरी आता नवीन पाहुणे देखील आलेले असतात. तर मग आता ते पाहुणे नक्की कोण आहेत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. तर आता इकडे जीवा नंदिनीकडे आलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तू मी आणि हा हिरवा चुडा खरंच हे किती छान आहे. आणि इकडे पार्थ देखील काव्याच्या हातामध्ये चुडा भरत असतो. तो म्हणत असतो, खरं तर मला वाटतच नाही आहे, विश्वासच बसत नाही आहे की आज चक्क आपली हळद आहे. आणि त्यानंतर काव्या म्हणत असते, मला हा चुडा लागेन, हळू घाला. त्यावर तो म्हणत असतो, काळजी करू नकोस, मी तुझी आयुष्यभर खूप काळजी घेणार आहे. या चुड्याचाच काय तर तुला कसलाही अगदी एक पिन टोचण्याचा देखील त्रास होऊ देणार नाही, असं पार्थ त्या काव्याला म्हणत असतो. आणि इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो, अगं नंदिनी, खरं तर कधी कधी बदल झालेला चांगला असतो. त्यावर ती म्हणत असते, म्हणजे मी ती ब्लॅक साडी घातली होती ती तुम्हाला आवडली का? त्यावर तो म्हणत असतो, नाही, तू जो तो रेड कलरचा ड्रेस घालून आली होतीस ना, तो फारच सुंदर होता, तू त्यात खूप छान दिसत होतीस. खरं तर मी ज्या वेळेस तुला त्या गेटअपमध्ये पाहिलं ना, माझ्या तर हृदयात वाजे समथिंग असंच झालं होतं. खरं तर तू ज्या प्रकारे येत होतीस, एक एक पाऊल टाकत होतीस, तर असं वाटत होतं एखाद्या रोपावरचं गुलाबच खुलत आहे की काय. खरंच मी तो दिवस आणि तुला त्या दिवशीचं कधीही विसरू शकणार नाही. आपली ती खास प्रीवेडिंग देखील मी कधीही विसरणार नाही, असं तो त्या नंदिनीला म्हणत असतो. आणि इकडे मानिनी काकू आणि त्या काव्याची आई ह्या दोघीजणीही तिकडे त्या दोघांना शोधत असतात. त्यानंतर इकडे मानिनी काकू जीवाकडे येताच कोणीतरी येत आहे अशी चाहूल लागताच जीवा तिथे झोपण्याचं नाटक करतो आणि मानिनी काकू त्याच्या पाठीमध्ये मारतात आणि म्हणतात, काय रे लबाडा, आम्ही तुला इकडे शोधत आहोत आणि तू इथे काय करत आहेस? त्यावर तिला हातामध्ये चुडा दिसतो आणि तू म्हणत असते, अच्छा, तर तुमचं इकडे हे चालू होतं तर. आणि त्यानंतर इकडे नंदिनीची आई देखील काव्याला आणि पार्थला म्हणत असते, तुमचं काय सुरू आहे? त्यावर पार्थ त्यांना म्हणत असतो, खरं तर मी रस्ता चुकून इकडे आलो आहे. त्यावर काव्या म्हणते, कसं देशमुख, तुम्ही रस्ता चुकला तसा? आणि तिची आई म्हणते, पुरे आता लबाडी करणं मला काही कळत नाही की काय. चला आता, हळदीला उशीर होत आहे, शिवाय दुसरे पाहुणे देखील आलेले आहेत, ते तुमची वाट बघत आहेत. त्यानंतर ह्या दोघीजणीही रेडी होऊन येतात. सर्वजण रेडी झालेले असतात आणि हळदीचा समारंभ सुरू होतो. सत्या आणि मीरा ही साधी माणसं त्यांच्या हळदीमध्ये सामील झालेली असतात. आणि त्यानंतर इकडे पार्थला आणि जीवाला मीरा आणि सत्या दोघेजणही हळद लावत असतात. त्यानंतर एक एक करून सर्वजण त्या दोघांना हळद लावून घेतात. आणि इकडे ती म्हणत असते, वसुहत्या, आता ह्यांची उष्टी हळद मीरा तू त्या दोघींकडे नेऊन दे. आणि त्यांना ह्यांची उष्टी हळद आता लागेल. तेवढ्यातच मीरा तिथे जात असते. तर मीरा खाली पडते आणि मीराच्या हातामध्ये जे हळदीचं बाऊल असतं त्यातली हळद मात्र मिक्स होते आणि दोन्ही हळद मिक्स होते. ह्यावरनं सर्वजण म्हणजेच वसुहत्या आणि रम्या दोघेजणही तिच्यावर चिडतात, तिला ओरडतात. त्यावर मानिनी काकू म्हणत असते, अगं तुम्ही असं काय करताय? खरं तर ती आपली पाहुणी आहे आणि तिच्याकडनं चुकून हे झालं आहे, एवढं काय तुम्ही? त्यावर ती म्हणत असते, अगं पण आता माहीत नाही का तुला, हा तर अपशकुन झाला आहे, आता ह्यातनं कसं कळणार पार्थची हळद कोणती आणि जीवाची हळद कोणती? तुला माहीत आहे ना मागच्या वेळेस असं झाल्यामुळे काय झालं होतं? त्यावर मानिनी म्हणते, मागच्या वेळेस ह्यामुळे नाही तर कोणत्या व्यक्तीमुळे झालं होतं हे आम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे. आता तुम्ही पुन्हा पाहुण्यांसमोर तो विषय आम्हाला काढायला लावू नकात आणि आमच्या आनंदामध्ये विरजन देखील टाकू नकात. त्यावर सत्या म्हणत असतो,
काय गं, खरं तर मला वाटत आहे हे रम्याचंच काम आहे, हे रम्यानंच केलं असणार. त्यावर ती म्हणत असते, अरे दादा, तू हे असं काय बोलत आहेस? खरं तर मी तिथे नाही आहे देखील. मी तर इथे तुमच्यासोबतच उभी होते. मग मी हे केलं हे कशावरनं तू म्हणत आहेस? त्यावर काव्या समोर येते आणि म्हणते, नाही दादा, सत्या दादा, हे खरं तर रम्याने केलेलं नाही आहे. कारण आता ती पूर्णपणे बदललेली आहे. आणि काव्या तिची साईड घेत आहे हे पाहून सगळ्यांचेच डोळे नजर रम्याकडे पडते आणि रम्याला मात्र फार आनंद झालेला असतो. त्यानंतर इकडे ती म्हणत असते, खरं तर जाऊ देत, ही हळद आम्ही लावूत. खरं तर अपशकुन वगैरे असं काही नसतं. तेवढ्यातच वसुआत्या म्हणत असते, नाही, तू आता उगाचच हिच्या चुकीला झाकण्याचा प्रयत्न करू नकोस काव्या. त्यावर ती म्हणत असते, तुम्ही काहीच काळजी करू नका आत्याबाई. खरं तर तुम्हाला वाटत आहे ना आता कोणती हळद पार्थची आणि कोणती जीवाची? तर मला देखील पार्थचीच हळद लागेल आणि ताईला देखील जीवाचीच लागेल आणि ह्याच्यावर आम्ही मार्ग काढू. तेवढ्यातच नंदिनी समोर येते आणि म्हणते, खरं तर ह्या बाऊलमध्ये जशी ही हळद मिक्स झाली आहे ह्याचाच अर्थ असा की हे दोघी भाऊ भाऊ कधीही वेगळे होणार नाही, ते कायमच सोबत राहतील. आणि खरं तर कोणतीही सिच्युएशन असो आम्ही चौघांनी एक सोबत त्याला फेस केलेलं आहे. त्यामुळे आमच्या चौघांमध्ये वेगळं असं काहीच नाही आहे. खरं तर ही हळद मी माझ्या नवऱ्याची लावून घेईल आणि माझ्या पार्थची म्हणजेच माझ्या दिराची देखील हळद माझ्यावर लागली आहे असं मी समजेल, जो सतत माझ्या सोबत असतो. त्यानंतर काव्य म्हणत असते, नंदिनीताई अगदी बरोबर बोलत आहे, कारण मी देखील पार्थची हळद लावून घेईल आणि माझ्या ह्या मित्राची म्हणजे जीवाची, जो सतत माझं भलं व्हावं हे असंच विचार करत असतो, त्याची देखील हळद मला लागली आहे मी असं समजेल, कारण आम्ही चौघं एकच आहोत. त्यानंतर इकडे सर्वजण त्या दोघींना हळद लावतात. त्यानंतर त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून मानिनीला फार आनंद झालेला असतो आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलेलं असतं. त्यानंतर इकडे सर्वांची हळद लावून झाल्यानंतर सत्य आणि मीरा आता पुन्हा घरी जायला निघालेले असतात. सर्वजण त्यांना निरोप घेत असतात. नंदिनी आणि काव्या दोघीजणी म्हणत असतात, खरं तर बरं झालं तुम्ही दोघं आमच्या हळदीमध्ये सामील झालात, त्यामुळे आमचा हा प्रोग्राम फार छान झाला. त्यानंतर ते दोघंजणही तिथनं निघून जातात आणि इकडे युग म्हणत असतो, आता पाहुणे गेले आहेत, आता ही थोडी थोडी हळद लावणं बंद करा आणि आता खूप मोठी हळद लावा. त्यानंतर सर्वच जण एकमेकीला हळद लावत असतात आणि हळदीचा समारंभाचा आनंद घेत असतात. त्यानंतर इकडे संध्याकाळी जेवणं झाल्यानंतर इकडे जीवा आणि काव्या आणि इकडे पार्थ आणि नंदिनी सर्वजण रिलॅक्स करत तिथे मंडपामध्ये बसलेले असतात आणि ते चौघजणही रम्याबद्दलच बोलत असतात. त्यांच्या मनामध्ये रम्याबद्दल प्रश्न असतो. त्यांना असं वाटत असतं, खरंच रम्या बदलली आहे की काय? काही तिची कोणती चाल आहे की ती चांगलं वागण्याचं फक्त नाटक करत आहे, असं पार्थ त्या सर्वांना म्हणत असतो. त्यावर काव्या म्हणत असते, नाही पार्थ, खरं तर आता रम्या खरंच बदलली आहे. तुम्ही पाहिलं नाही का, ती खरं तर किती आवडीने सर्व काही करत होती आणि आमची देखील काळजी घेत होती. तुम्हीच सांगा, ती बदलली आहे? मला तरी असंच वाटतं. त्यावर तो म्हणतो, नाही, कारण ज्या ज्या वेळेस देशमुखांच्या घरामध्ये काही चांगलं आनंदाचं वातावरण असेल त्यावेळेस कायमच आत्याने आणि तिने आपल्या आनंदावर विरजण टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि विरजणच टाकलं आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांच्यावर नाही विश्वास ठेवू शकत. त्यावर रम्या मात्र दुरून त्या सर्वांचं बोलणं ऐकत असते. ती म्हणत असते, बास, आता हळूहळू करत मी सर्वांचाच विश्वास जिंकणार आहे. काव्याचा तर मी विश्वास जिंकलेलाच आहे. आता बघ तू मी उद्या काय करते. त्यानंतर पार्थ म्हणत असतो, आता तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटत आहे की रम्या बदललेली आहे? त्याचं हे बोलणं ऐकताच जीवा हातवरी करतो आणि जीवाने हातवरी केलेला आहे हे पाहताच इकडे ती म्हणत असते, काय जीवा, तुम्हीही लगेचच विश्वास ठेवता, ही तुमची सवय बिलकुलही चांगलं नाही आहे. मी तुम्हाला आधीपासूनच ह्याच्या विषयावर बोलत आलेली आहे. त्यावर तो म्हणतो, नाही नंदिनी, पण ती खरंच बदललेली आहे. तिच्यातला बदल मी सेन्स केला आहे. आणि हे पाहून तर रम्या मॅडमला मात्र इकडे फारच आनंद झालेला असतो. ती म्हणत असते,
आता बघा, ह्या दोघांचा विश्वास तर मी जिंकलेलाच आहे. आता ह्या दोघांचा विश्वास देखील उरलेल्यांचा मी लवकरच जिंकेन. आणि आता उद्या बघाच तुमच्या संगीतमध्ये मी काय धिंगाणा करते, तुमच्या संगीतची मी कशी वाट लावते हे तुम्ही लवकरच बघालच. आणि कोणालाही माझ्यावर संशय देखील येणार नाही असं रम्या स्वतःच्या मनाशीच बडबडत असते. आणि इकडे हे चौघजणही बोलत असताना मात्र मानिनी काकू आणि विक्रम काका येतात. आणि विक्रम काका त्या चौघांना ते जागे आहेत हे पाहून मानिनी काकूंना म्हणत असतात, चल काढ आता माझे 500 रुपये, तू पैन हरली आहेस. त्यावर मानिनी मात्र म्हणत असते, चला बसा शांत, असं काही नाहीये. त्यावर ते म्हणतात, हे काय, स्वतः हरलेलं मात्र तू कधीही मान्य करत नाहीस. त्यावर त्यांचं हे बोलणं ऐकून जीवा त्यांना म्हणत असतो, आई बाबा तुमचं काय सुरू आहे, या इकडे बसा. त्यानंतर ते तिथे बसतात आणि म्हणतात, ह्या लव बर्ड्सचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं असं पार त्या दोघांकडे पाहून म्हणतो. त्यानंतर ते म्हणतात, अरे काही नाही, खरं तर तुझी आई म्हणत होती तुम्ही आता झोपले असाल आणि मी म्हणत होतो तुम्ही जागेच असाल, त्यावरूनच आम्ही पैन लावली होती आणि बघ मी जिंकलो. मला माहीत होतं तुम्ही आत्ता जागेच असणार. त्यावर ते म्हणत असतात, हो काय झालं मग त्यात. त्यावर मानिनी म्हणत असते, काय झालं नाही, उद्या संगीतचा प्रोग्राम देखील आहे. खरं तर आता तुम्ही झोपायला हवं, नाहीतर उद्या सकाळी सकाळी उठल्यास तुमचे डोळे अगदी सुजलेले दिसतील, तुम्ही विचित्र दिसाल, असं ती त्या सर्वांना म्हणत असते. आणि त्यानंतर सर्वजण हसायला लागतात. आणि इकडे काका म्हणत असतात, अगं असं काय बोलतेस तू, खरं तर आता त्यांचे झोपण्याचे नाही तर जागण्याचे दिवस आहेत आणि रात्र गाजवण्याचे सुद्धा दिवस आहेत. बरं का पोरांनो. हे ऐकतात सर्वजण लाजायला लागतात आणि म्हणत असतात, काय बाबा तुमचं, खरंच तुम्ही कधी काय बोलाल ह्याचा नेम नाही. आणि सर्वजण हसायला लागतात. त्यानंतर ते म्हणत असतात, आणि हो उद्या आता संगीतमध्ये मात्र आपल्याला मस्त धमाल करायची आहे आणि जी ब्राईडकरची टीम आहे त्यांना हरवायचं आहे बरं का. त्यावर नंदिनी आणि काव्या म्हणत असतात, आता आपण बघूच बाबा कोण कोणाला हरवतं आहे ते, तुमच्या मुलांना आम्हीच हरवू. त्यानंतर ते सर्वजण हसत खेळत त्यांचं वातावरण असतं ते म्हणत असतात. आणि आता उद्या नवीन पाहुणे देखील येणार आहेत. त्यावर ती मानिनी विचारते, काय गं काव्या आता कोण येणार आहे. त्यावर ती म्हणत असते, ते एक मोठं सिक्रेट आणि सरप्राईज आहे, ते तर तुम्हाला उद्याच कळेन, असं ती मानिनी काकूंना म्हणत असते. आणि त्यानंतर त्यांचा हा आनंद रम्याला मात्र बिलकुलही बघवत नसतो. रम्या तिकडनं बघत असते की हे का हसत आहे, तिचा राग होत असतो त्यांना एवढं आनंदी पाहून. आणि इकडे तिचा असा रम्याचा प्लॅन असतो, ज्या वेळेस काव्या आणि पार्थ दोघेजणं डान्स करतील त्यावेळेस त्या काव्याच्या सँडलची हील तिने अर्धी कट केलेली असते, जेणेकरून काव्या स्टेजवरनं खाली पडावी असा त्या रम्याचा प्लॅन असतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.